दुसऱ्या क्रमांकाचा जो भाग आहे तो आहे प्रामाणिक असा व परिस्थितीची जाणीव राखा. यामध्ये पवित्र शास्त्र आपल्याला काय शिकवते ते आपण आज काय करणार आहोत, बघणार आहोत. यावेळेला आपण दुसरे करिंथ ह्याचा 8वा अध्याय आणि त्याचं 21 वचन आपण काढणार आहोत. दुसरे करिंथ ह्याचा 8वा अध्याय आणि त्याचं 21 वचन आपण काढणार आहोत. आणि आम्ही प्रामाणिक आहोत हे देवाला माहिती आहे, पण प्रत्येकाला माहिती व्हावं. आपण प्रामाणिक आहोत हे देवाला माहिती आहे, पण हे प्रत्येकाला माहिती व्हावं अशी देवाची इच्छा आहे. आणि मग करिंथ करास दुसरं पत्र 8वा अध्याय आणि 21 वचन ज्यावेळेस आपण वाचतो त्या ठिकाणी प्रामाणिकपणाच्या संदर्भात काय लिहिण्यात आलं आहे ते आपण यावेळेला वाचणार आहोत. जर तुम्हाला भेटला असेल तर वाचण्यासाठी मदत करा. आम्ही प्रभूच्या दृष्टीने जे मान्य तितकेच नव्हे तर मनुष्याच्याही दृष्टीने जे मान्य ते करण्याची खबरदारी घेतो. आता ह्या ठिकाणी आपण पाहतो की प्रामाणिकपणा हा वैवाहिक जीवनामध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि प्रामाणिकपणा हा आपल्यामध्ये ज्या वेळेस असतो त्यावेळेला आपलं जो वैवाहिक भाग आहे, आपलं जे पारिवारिक कुटुंब आहे किंवा आपलं आपलं जे विवाह आहे तो आशीर्वादित जे आहे तो होत असतो. आणि म्हणून आपण आज प्रामाणिक असा व परिस्थितीची जाणीव राखा हा भाग आज आपण काय करत आहोत, शिकणार आहोत. आणि यामध्ये आपण प्रामाणिक आहोत हे देवाला माहिती आहे, पण प्रत्येकाला माहिती होणं गरजेचं आहे की आपण प्रामाणिक आहोत. आणि हे जे वचन आता आपण वाचलं आहे ह्या वचनामध्ये अतिशय स्पष्टपणे हे लिहिण्यात आलेलं आहे की कारण आम्ही प्रभूच्या दृष्टीने जे मान्य इतकेच नव्हे तर मनुष्याच्या दृष्टीनेही जे मान्य ते करण्याची जबाबदारी घेतो. ह्या ठिकाणी आपल्याला एक महत्वाची गोष्ट प्रामाणिकपणा या विषयावरती पाहायला भेटते ती ही की माणसाच्या दृष्टीने जे चांगलं आहे, माणसाच्या दृष्टीने जे स्वीकारण्यासारखं आहे ते देखील आपण करणं फार गरजेचं आहे. आणि ते करत असताना आपण प्रामाणिकपणाने ते करणं गरजेचं आहे. आणि प्रामाणिकपणा हा आपल्याला ती प्रत्येक गोष्ट जी माणसाच्या हिताची आहे ती करण्याकरता काय करत असतं, प्रवृत्त करत असतं. जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये जर प्रामाणिकपणा आहे तर तो प्रामाणिकपणा तुम्हाला नेहमी एकमेकांना ज्या गोष्टी मान्य आहेत त्या करण्याकरता प्रवृत्त करत असतो. आपण ज्या वेळेला पवित्र शास्त्र वाचतो त्या ठिकाणी स्पष्टपणे अनेक गोष्टी आपल्याला प्रामाणिकपणाविषयी जे आहे त्या शिकायला मिळतात. तुम्ही किती कमवता व किती खर्च करता हे प्रामाणिकपणे आपल्या स्वतःला काय केलं पाहिजे, आपण सांगितलं पाहिजे. लक्ष द्या, आपण मागच्या भागामध्ये नियोजन कसे केले पाहिजे हे आपण शिकलो होतो. आता आपण प्रामाणिक असावं परिस्थितीची जाणीव राखणं हा विषय आपण काय करत आहोत, शिकत आहोत. आणि वैवाहिक जीवनामध्ये तुमचा जो प्रामाणिकपणा आहे तो तुमच्या वैवाहिक स्वतःला समजणं फार गरजेचं आहे. आणि तुम्ही तुमच्यामध्ये असलेला जो प्रामाणिकपणा आहे तो तुमच्या स्वतःला दाखवणं फार गरजेचं आहे. आणि कोणत्या भागामध्ये तुम्हाला तुमचा प्रामाणिकपणा तुमच्या स्वतःला दाखवायचा आहे तर तो प्रामाणिकपणा कमवण्याच्या बाबतीमध्ये आणि खर्च करण्याच्या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे,
तुम्हाला तुमच्या स्वतःला दाखवलं पाहिजे. पण वर्तमान समयामध्ये आपण पाहतो की अनेक वैवाहिक जीवनामध्ये जे साथीदार आहेत, जे सोबती आहे, ते पैशांच्या बाबतीमध्ये आणि पैसे खर्च करण्याच्या बाबतीमध्ये एकमेकांसोबत प्रामाणिक नाहीये. बरोबर आहे की नाही हे गोष्टी? चर्च जर पती जर काम करत आहे आणि पतीला जर त्या कामाच्या मोबदल्यामध्ये जे काही पैसे मिळाले आहे, उदाहरणार्थ जर पतीला कामाचे 1000 रुपये मिळाले असतील आणि पती ज्या वेळेला ते पैसे घेऊन घरी येतो आणि पत्नी विचारते की किती पैसे भेटले कामाचे, त्यावेळेला पती म्हणतो की 500 रुपये भेटले. किंवा पत्नी ज्यावेळेस कामासाठी बाहेर जाते आणि काम केल्यानंतर जे काही पैसे तिला मिळाले आहे आणि पती म्हणतो की किती किती पैसे भेटले कामाचे, त्यावेळेला आपण पाहतो की नेहमी पैशांच्या बाबतीमध्ये वैवाहिक सोबती हा दुसऱ्या वैवाहिक सोबत्याबरोबर खोटं बोलत असतो. आणि असं अनुभवाला भेटलेलं आहे का तुम्हाला? किंवा असं वर्तमान समयामध्ये चालू आहे किंवा नाही? हो. चालू आहे वर्तमान समयामध्ये ह्या गोष्टी, पती हो. पत्नी चालू आहे. पहा तुम्ही, देव म्हणत आहे की जोपर्यंत तुम्ही तुमच्या वैवाहिक सोबत्याबरोबर तुम्ही किती कमवता आणि तुम्ही किती खर्च करता या संदर्भात प्रामाणिक होत नाही, तोपर्यंत तुमचं जे वैवाहिक जीवन आहे ते समस्या विरहित जे आहे ते तुम्हाला जगता येणार नाही. जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जोडीदाराबरोबर आनंदित जीवन जगायचं आहे, तर तुम्ही तुमच्या वैवाहिक सोबत्याबरोबर ह्या भागामध्ये देखील प्रामाणिक असणं फार गरजेचं आहे. परंतु आपण पाहतो की अनेक वेळा वैवाहिक सोबती हा आपल्या वैवाहिक जोडीदाराबरोबर ह्या भागामध्ये प्रामाणिक राहत नाही. तो किती कमवतो ते त्याच्या लाईफ पार्टनरला माहिती नाहीये आणि त्याने जे जितके कमवलेले आहे त्याच्यामधून किती त्याने खर्च केलेला आहे या विषयीचा देखील प्रामाणिकपणा आपण पाहतो की तो त्याने आपल्या वैवाहिक सोबत्याला काय केलेलं नाहीये, दाखवलेला नाहीये. आणि आपण पाहतो की तुम्ही कमवता आणि खर्च करता ते प्रामाणिकपणे आपल्या सोबत्याला सांगा. तुमच्या नातेसंबंधामध्ये पैसा महत्वाचा नाहीये. तुमच्या नातेसंबंधामध्ये तुम्ही किती कमवता आणि किती खर्च करता हे इतकं महत्वाचं नाहीये जितकं तुमच्याकरता महत्वाचं हा तुमचा साथीदार आहे, तुमचा सोबती आहे. आणि तुम्ही त्याच्याबरोबर एक प्रामाणिकपणा जो आहे त्यानुसार राहणं गरजेचं आहे, त्याला प्रामाणिकपणा दाखवणं गरजेचं आहे. आज अनेक वैवाहिक जीवनामध्ये ह्या भागात अनेक पती पत्नी हे प्रामाणिक न राहिल्या असल्या कारणामुळं वाद विवाद होतात. अनेक ठिकाणी अशा गोष्टी पाहायला भेटतात की मित्र मित्र कामाला गेले आणि काम जे आहे ते ठरवलं त्यांनी, उदाहरणार्थ काम त्यांनी 4000मध्ये ठरवलं आणि दिवसभरामध्ये दोघांनी मिळून काम केलं आणि दोघांनीही अर्धे अर्धे पैसे वाटून घेतले. आणि घरी आल्यानंतर पत्नी ज्यावेळेस विचारते की अहो किती पैसे आज मिळाले तुम्हाला, आणि पती म्हणतो की अरे 1000च रुपयाचं काम आज दिवसभरामध्ये भेटलं. आणि काही दिवसानंतर किंवा 1-2 दिवसानंतर ज्यावेळेस पतीचा मित्र ज्यांनी ते काम सोबत केलेलं असतं तो घरी येतो आणि त्या विषयावरती ज्यावेळेस चर्चा होती आणि त्याच्या पत्नीला ज्यावेळेस कळतं की बा आपल्या पतीला 2000 भेटले आणि आपल्याला आपल्या पत्नीने काय केलेलं आहे, पतीने खोटं सांगितलेलं आहे, फक्त 1000च रुपये भेटले असं सांगितलेलं आहे. मग पत्नीला राग येतो आणि पत्नी विचारपूस करते. त्यावेळेला काय होतं मग? ज्यावेळेस पत्नीला खरं कळतं त्यावेळेला काय होतं? त्यावेळेला
भांडण होतं. भांडण होतं. आणखीन काय होतं चर्च? आणखीन काय होतं? भांडण होतं. आणखीन पत्नीला वाटतं पती प्रामाणिक नाही. पत्नीला वाटतं की पती प्रामाणिक नाहीये, खोटं बोलतं माझ्या बरोबर. ओके. आणखीन दुसरं कोणी नवीन? एकमेकांवरचा विश्वास. एकमेकांवरचा जो विश्वास आहे तो कमी होतो. व्हेरी गुड. आणखीन आणखीन काय वाटतं तुम्हाला? त्या दुरावा गोष्टी निर्माण होतो दोघांमध्ये. अविश्वास ठेवला जात नाही जर खरं बोललं तरी पण. ओके. खरं बोललं तरी पण मग नंतर विश्वास ठेवला जात नाही. येस. आणि तर ताई काहीतरी सांगत आहेत. आणि तर ताई येस. दोघांमध्ये दुरावा निर्माण होतो. व्हेरी गुड. दोघांमध्ये दुरावा निर्माण होतो. म्हणजे हा भाग जर प्रामाणिकपणे वैवाहिक जीवनामध्ये जर हाताळण्यात आला नाही तर हे सर्व दुष्परिणाम त्या पती पत्नींमध्ये बघायला भेटतात. आणि मग विचार करा, हे जे दुष्परिणाम आहे हे परिवारामध्ये असणं चांगलं आहे की हे दुष्परिणाम परिवारामध्ये नसावे म्हणून प्रामाणिकपणे आपल्या वैवाहिक स्वतःसोबत राहणं चांगलं आहे? कोणतं चांगलं आहे? प्रामाणिकपणे राहणं. प्रामाणिकपणे राहायला पाहिजे. लक्ष द्या, तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये पैसा हा तुमच्या वैवाहिक सोबत्यापेक्षा काही नाहीये, श्रेष्ठ नाहीये. परमेश्वर देवाने तुम्हाला एकमेकांकरता काय केलेलं आहे? निर्माण केलेलं आहे. आणि तुम्ही एक देह आहात. मग तुम्ही तुमच्या वैवाहिक सोबत्याबरोबर किंवा तुम्ही तुमच्या देहाबरोबर प्रामाणिक असणं गरजेचं आहे. पैशाबद्दल महत्वाचे निर्णय घेताना नेहमी आपल्या सोबत्याबरोबर चर्चा करा. ठीक आहे, पैसे दिवसभरामध्ये काम केलं आहे आणि 1000 रुपये मिळाले असतील आणि त्यातले जर काही पैसे जर कामानिमित्त जर पतीला जर पाहिजे असेल तर त्याविषयी पत्नी बरोबर चर्चा करा. उदाहरणार्थ, जर पतीला कामानिमित्त जर बाहेर जावं लागत आहे आणि मोटरसायकलमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी पैसे नाहीये, परंतु दिवसभरामध्ये 1000 रुपये मेहनत करून कमवलेले आहे आणि पत्नीने विचारल्यानंतर की किती रुपये तुम्हाला मिळाले, आणि ज्यावेळेस पती प्रामाणिकपणे सांगतो की मला आज दिवसभरामध्ये 1000 रुपये भेटले, तर त्या 1000 रुपयामध्ये जर काही पैसे पेट्रोल टाकण्यासाठी जर पाहिजे आहे तर मग तुम्ही त्या ठिकाणी एकमेकांसोबत त्या विषयाला घेऊन चर्चा करा. आणि लक्ष द्या, पारदर्शकता ही तुमच्या वैवाहिक जीवनाला मजबूत करत असते. पारदर्शकता ही तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये खऱ्या अर्थाने तुम्ही एकमेकांवरती किती जीवापाड प्रेम करतात पैशांपेक्षा जास्त, हे ते दाखवत असते. मला तुम्हाला ह्या ठिकाणी हे सांगायचं आहे की पैसा हा प्रत्येकाची काय आहे? गरज आहे. पैसा हा प्रत्येकाची काय आहे? गरज आहे. परंतु त्या पैशाला घेऊन तुम्ही स्वतःसोबत आणि तुम्ही तुमच्या वैवाहिक पार्टनर सोबत प्रामाणिक असणं फार गरजेचं आहे. आज अनेक ठिकाणी आपण पाहतो की अशा प्रकारे एकत्र बसून पैसा खर्च करण्याच्या बाबतीमध्ये चर्चा केली जात नाही. चर्चा केली जात नाही. आणि पतीला असं वाटतं की मी कमवतो म्हणून मला माझ्या पत्नीला खर्च करण्याच्या बाबतीमध्ये विचारण्याची काही गरज नाही. अशा प्रकारचे विचार करून अनेक पती जो पैसा आहे तो नको त्या ठिकाणी खर्च करत आहे. मी फक्त पती बोलत आहे याचा अर्थ हा नाही की पत्नी करत नाही, पत्नी पण खर्च करत आहे. पण लक्ष द्या, पैशांबद्दल महत्वाचे निर्णय घेताना नेहमी आपल्या सोबत्याबरोबर चर्चा करा. कोणताही निर्णय ज्या ठिकाणी पैसा हा येतो त्या ठिकाणचा निर्णय कधीही एकटा घेऊ नका. तो घेण्यासाठी तुम्ही नेहमी आपल्या सोबत्याबरोबर काय केलं पाहिजे? चर्चा केली पाहिजे. नीतिसूत्राचं पुस्तक 13वा अध्याय
आणि त्याचं जे 10वं वचन आहे, नीतिसूत्रचं पुस्तक 13वा अध्याय, आणि त्याचं जे 10वं वचन आहे, त्या 10व्या वचनामध्ये कोणत्या गोष्टी लिहिण्यात आलेल्या आहेत ते आपण यावेळेला वाचणार आहोत. नीतिसूत्रे 13 अध्याय आणि 10 वचन. गर्वामुळे भांडणे मात्र होतात, पण चांगली मसलत घेणाऱ्या जवळ ज्ञान असतेच. गर्वामुळे भांडणं होतात. अनेक वेळा पतीच्या मनामध्ये त्याने कमवलेला जो पैसा आहे त्यामुळे गर्व येऊ शकतो. त्याच्या उलट पत्नीच्या मनामध्ये देखील तिने जो पैसा कमवलेला आहे त्या पैशाला घेऊन तिच्यामध्ये गर्व येऊ शकतो. गर्व म्हणजे काय? काही गरज नाही मला माझ्या पत्नीला सांगायची, काही गरज नाही मला माझ्या पतीला सांगायची. अशा प्रकारचे विचार ज्या वेळेला तुमच्या जीवनामध्ये येतात त्यावेळेला लक्ष द्या, त्याचं रूपांतर भांडणामध्ये होतं. तुम्ही कमवलेला जो पैसा आहे तो पैसा ज्या वेळेला तुम्ही तुमच्या वैवाहिक सोबत्यापासून लपून ठेवता आणि काही दिवसानंतर त्याला त्या गोष्टींची माहिती होते, त्यानंतरचे जे परिणाम आहे त्याचं स्वरूप भांडणामध्ये होत असतं. आणि तुमच्या वैवाहिक सोबत्याबरोबर पैशाला घेऊन भांडण होऊ नये म्हणून तुम्ही स्वतःला आणि तुमच्या वैवाहिक सोबत्याला ह्या भागामध्ये जपणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून तर प्रामाणिकपणा असणं पाहिजे. प्रामाणिक असणं फार गरजेचं आहे. आणि प्रामाणिक तुम्हाला का राहायचं माहिती का? कारण प्रामाणिकपणा तुम्हाला तुमच्या परिस्थितीची जाणीव देखील करून देत असतो. तुम्हाला प्रामाणिकपणा तुमच्या परिस्थितीची जाणीव देखील करून देत असतो. आणि तुम्ही ह्या वर्तमान समयामध्ये अनेक असे वैवाहिक जीवन जगत असलेले वैवाहिक सोबती पाहाल की जे पैशांना घेऊन आज गर्वाने भरलेले आहेत. पैशांना घेऊन आज ते एकमेकांबरोबर वादविवाद करत आहे, एकमेकांबरोबर भांडण करत आहे. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी त्यांच्या वैवाहिक सोबत्याला जास्त महत्व देण्याऐवजी त्यांनी त्यांच्या जीवनात जास्त महत्व पैशाला दिले. आणि मला सांगा, आज वर्तमान समयामध्ये पती पत्नींमध्ये पैशाला घेऊन वाद विवाद होत आहे किंवा नाही? होतात. होतात. होतात की नाही होत चर्च? पैशांना घेऊन वादविवाद हो. पैशांना घेऊन अनेक पती पत्नींमध्ये वादविवाद होतात. आणि ते होऊ नये म्हणून तुम्ही कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे माहिती का? तुम्ही चांगली जी मसलत आहे, चांगली मसलत काय आहे? चांगली मसलत जो पण व्यक्ती घेतो ना तो ज्ञानी असतो. जो पण व्यक्ती चांगली मसलत घेतो ना तो ज्ञानी असतो. मसलत म्हणजे काय आहे? शिकवण आहे. मसलत काय करते? एखाद्या माणसाला चुकीच्या ट्रॅक वरून योग्य त्या ट्रॅक वरती आणण्याकरता मदत करत असते. जर पतीने जर पैसा कमवलेला आहे तर तो पैसा कशा प्रकारे वापरायचा याची जी पुरेपूर माहिती आहे ती जर पत्नीला आहे तर पतीने तो पैसा वापरण्याकरता आपल्या पत्नीची मसलत घेणं गरजेचं आहे, तो पैसा खर्च करण्यासंदर्भात. किंवा पत्नीने जर पैसा कमवलेला आहे तर पत्नीला जर हे माहिती नसेल की आता ह्या पैशाचं आपण कशा प्रकारे नियोजन करायचं, तर त्याचं जे ज्ञान आहे ते पतीकडे असतं. आणि म्हणून दोघांनीही एकमेकांना ह्या भागामध्ये प्रामाणिक जे आहे ते ठेवायचं एकमेकांबरोबर. जर तुम्ही ह्या भागामध्ये प्रामाणिक राहाल तर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये शांती राखण्याकरता मदत जे आहे ते भेटत आहे. आज तुम्ही पहा, अनेकांच्या वैवाहिक जीवनामध्ये प्रॉब्लेम आहेत पैशांना घेऊन. ते एकमेकांसोबत प्रामाणिक राहिले नाही, एकमेकांसोबत
ते जे आहे ते विश्वासू राहिले नाही. एकमेकांना त्यांनी खऱ्या अर्थाने ह्या बाबतीमध्ये खरं ते जे आहे ते सांगितलं नाही. आणि मग कुठून तरी ऐकायला येतं आणि मग कुठून तरी समजतं की आपला वैवाहिक सोबती हा आपल्या बरोबर ह्या बाबतीत खोटं बोललेला आहे. आणि त्या गोष्टींना घेऊन अनेक वादविवाद, भांडणं हे परिवारामध्ये उत्पन्न झालेले आहेत, परिवारामध्ये निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा, यामुळे तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये शांती राखण्यास मदत होईल जर तुम्ही एकमेकांसोबत प्रामाणिक राहिले तर. जर तुम्ही ह्या भागामध्ये जर प्रामाणिक राहिले नाही तर तुमच्या जीवनामध्ये कधीही शांती ही राहणार नाही. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये नेहमी अशांतता राहील. नेहमी तुमच्या तुमच्या जीवनामध्ये एकमेकांचा जो विश्वास आहे तो दिन प्रतिदिन कमी होत राहील. नेहमी तुम्ही तुमच्या वैवाहिक सोबत्यावरचा जो भरोसा आहे तो तुमचा पॉझिटिव्ह राहणारच नाही. कधीच राहणार नाही. कोणीतरी आता सांगितलं तो पॉइंट की किती जरी खरं सांगितलं तर परत विश्वास बसणार नाही. अशा प्रकारची अवस्था ही तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या सोबत्याची झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून खरं बोला. आणि म्हणून ह्या भागामध्ये प्रामाणिक असा. कमवलेला पैसा केवळ तुमचा नसून तुमच्या कुटुंबाचा आहे असा विचार तुम्ही केला पाहिजे. ज्या वेळेला एखादा वैवाहिक सोबती हा श्रम करतो, वैवाहिक सोबती ज्या वेळेला मेहनत करतो, काम करतो आणि काम करून ज्यावेळेस तो पैसा कमवतो किंवा ज्यावेळेस त्याला पैसे भेटतात ना, त्या पैशावरती कुटुंबाचाही आधी. कारण बघा वचन काय सांगत आहे, पहिले तिमोथी 5:8 काढू आपण. पहिले तिमोथी 5वा अध्याय आपण काढू आणि 8वं वचन आपण वाचू. पहिले तिमोथी 5वा अध्याय आणि 8वं वचन. पहिली तिमोथी याचा 5वा अध्याय आणि 8वं वचन जर कुणाला भेटलं असेल तर आपण यावेळेला वाचणार आहोत ते वचन. जर कोणी सोयीक्यांची विशेष करून आपल्या घरच्यांची तरतूद करत नाही तर त्याने विश्वास नाकारला आहे. तो माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसापेक्षा वाईट आहे. बघा वचन बघा काय सांगत आहे. सुभाष परत एकदा वाचा कृपा करून. जर कोणी सोयीकांची व विशेष करून आपल्या घरच्यांची तरतूद करत नाही तर त्याने विश्वास नाकारला आहे. तो माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसापेक्षा वाईट आहे. आलं लक्षात सर्वांना. इथं असं म्हटलेलं आहे की जो पण व्यक्ती परिवारामध्ये काम करतो आणि पैसा मिळवतो त्या पैशावरती कुटुंबाचा पण काय आहे माहिती का, अधिकार आहे. कमवलेला पैसा केवळ तुमचा नसून तुमच्या कुटुंबाचा पण तो आहे असा विचार तुम्ही केला पाहिजे. आणि त्या पैशांच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या ज्या काही गरजा आहेत त्या तुम्ही भागवल्या पाहिजे. तुम्ही तुमच्या पत्नीच्या ज्या काही गरजा आहेत, अनेक गरजा आहे पत्नीच्या, सांगाल का कोणी 2-4 गरजा सांगाल का? 2-4 गरजा सांगाल कोणी पत्नीच्या? पत्नीच्या गरजा काहीच नाही का? पतीने पैसे कमवून आणल्यानंतर पत्नीला असं वाटतं काय हे घेतलं पाहिजे, ते घेतलं पाहिजे, हे आणलं पाहिजे, ते आणलं पाहिजे? हो. काय काय वाटतं तुम्हाला? घेऊशी काय काय वाटतं तुम्हाला?
काय गरज आहे? सर्वात प्रथम तर घरात जी वस्तू नाही ती वस्तू घ्यायची, नंतर मग स्वतःसाठी. हा, पण तुमच्या गरजा काय आहे? स्वतःसाठी म्हणजे स्वतःसाठी तुम्ही काय घ्याल नेमकी? साडी नवीन घ्याल? साडी. त्या ठिकाणी काय काय घ्याल तुम्ही? लवकर लवकर, तुमच्या गरजा काय आहे? लेकरं असेल तर लेकरांना कपडे घ्याल, हो. दप्तर घ्याल, काय काय गरजा आहे तुमच्या? आणि ह्या सर्व ज्या गरजा आहे ह्या कोणत्या व्यक्तीच्या कमाईच्या द्वारे पूर्ण होत असतात? पतीच्या कमाईच्या द्वारे पूर्ण होतात. हा, वचन सांगत आहे या ठिकाणी की प्रत्येकाने आपल्या स्वकीयांची, स्वकीयांची म्हणजे आपल्या परिवारातल्या व्यक्तींची, पुढे म्हटलेलं आहे विशेष करून आपल्या घरच्यांची तरतूद केली पाहिजे. तरतूद काय प्रकार आहे? तुमच्या घरातील व्यक्तीला ज्या वस्तूंची गरज आहे ती घेऊन देणे म्हणजे तरतूद करणे आहे. मग ती कोणतीही असू शकते, तिची जर गरज आहे तर ती घेऊन देणे. आणि आज वर्तमान समयामध्ये अनेक वैवाहिक जीवनात सोबती आपल्या पत्नीच्या गरजा पूर्ण करू शकत नाही आहे, ते त्यांच्या स्वतःच्याच गरजा पूर्ण करतात. बरोबर आहे की नाही? ते त्यांची स्वतःचीच हाऊसमौस करतात. बरोबर आहे की नाही? चर्च बरोबर आहे की नाहीये? वर्तमान समयामध्ये ह्या गोष्टी होत आहे किंवा नाही? हो. तुम्ही बघा. आणि याचं रूपांतर भांडणामध्ये होतं. पत्नी म्हणती मग तुमच्यामध्ये जर मला पोसायची काय नव्हती, तुम्ही जर मला पोसू शकतच नव्हते तर मग लग्न का केलं? असं ऐकायला येतं की नाही? ऐकायला येत कधी कधी? येतं की नाही ऐकायला असं काही वर्तमान समयामध्ये? येतं. तुम्ही जर माझी हाऊसमौस करू शकतच नाही, तुम्ही जर मला लागणारी गोष्ट तुम्ही मला घेऊन देऊ शकतच नाही, आणि तुम्हाला हे करताच येत नव्हतं, तर मग लग्न का केलं? आपण बघितलं नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये की व्यर्थ वटवटीने भांडणं होतं, पण सुज्ञांची जीवा काय करते? ज्ञान, त्यांच्या मुखातून ज्ञान निघतं. जिथं अप्रामाणिकपणा आहे पैशांना घेऊन, तिथं भांडणं आहे, तिथं वादविवाद आहे. जिथं पती आपल्या पत्नीची किंवा कुटुंबाची आवश्यक त्या गोष्टींची तरतूद करू शकत नाही, तिथं वादविवाद आहे, तिथं भांडणं आहे, तिथं विश्वास उडणं आहे. आणि म्हणून देवाचं सांगत आहे की तुम्ही पैशांच्या बाबतीमध्ये तुम्ही किती कमवता आणि किती खर्च करता ह्या बाबतीमध्ये तुम्ही आपल्या स्वतःशी प्रामाणिक राहायला पाहिजे, म्हणजे तुमच्या परिवारामध्ये भांडणं होणार नाही, म्हणजे तुमच्या परिवारामध्ये वादविवाद होणार नाही, म्हणजे तुमचा एकमेकांवरचा जो विश्वास आहे तो वाढेल. काही प्रश्न आहे जेथे स्वतःला विचारण्याची गरज नाही असे छोटे मोठे खर्च करण्यासाठी प्रत्येकी किती रक्कम बाजूला ठेवावी हे ठरवा. परत सांगतो, जिथे आपल्या वैवाहिक स्वतःला विचारण्याची गरज नाही तिथे छोटे मोठे खर्च करण्यासाठी किती पैसे लागतात तेवढी रक्कम बाजूला ठेवा. बाकीचे सर्व जे पैसे आहे ते आपल्या कुटुंबाच्या तरतुदी करता लावून ठेवा. उदाहरणार्थ, जर पतीला जर 50 किलोमीटर कामाला जायचं आहे, तर पतीने
बसने जाणार असेल तर तेवढं तिकीट जाण्या येण्याचं बाजूला ठेवलं पाहिजे, किंवा मोटरसायकलने जाणार असेल तर पेट्रोलसाठी लागणारे जेवढे पैसे आहे जाऊन येऊन तेवढे बाजूला ठेवले पाहिजे. बाकीचे सर्व जे पैसे आहे ते घरामध्ये प्रत्येक गोष्टीची तरतूद करण्याकरता आपल्या वैवाहिक सोबत्याकडे दिले पाहिजे. पण असं होतं का प्रामाणिकपणे घरामध्ये? असं होतं का? नाही. असं होत नाही ना. असं झालं पाहिजे का परिवारामध्ये? जर असं झालं तर किती चांगलं होईल, असं झालं तर किती सुंदर होईल ना. पण तसं होत नाही, आणि तसं झालं पाहिजे. कारण जेवढे पैसे आवश्यक आहे ना तेवढंच जवळ ठेवा. कारण पैशांना बरेचसे पाय आहेत, त्यांना नाही सांगितलं तरी पळून जातात, बरोबर का नाही? त्यांना किती पण धरून ठेवा तरी ते पळून जातात. आणि म्हणून आवश्यक तेवढे पैसे जवळ ठेवा. दुसरा जो प्रश्न आहे तो आहे, पैशाबद्दल बोलण्यासाठी एखादी समस्या निर्माण होईपर्यंत थांबू नका. बरं सांगतो, पैशाबद्दल बोलण्यासाठी एखादी समस्या निर्माण होईपर्यंत थांबू नका. उदाहरणार्थ, पैसे कुठं खर्च केले, इतके पैसे का? म्हणजे अनेक वेळा आपण पाहतो नको त्या ठिकाणी आपण व्यर्थ खर्च करतो, नको त्या ठिकाणी आपण व्यर्थ पैसे जे आहे ते खर्च करतो, आणि त्या व्यर्थतेमुळं आपल्या जीवनामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. त्या समस्येमुळं आपल्या वैवाहिक जीवनामध्ये प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. इतके पैसे खर्च करतात का? इतके पैशाची घेण्याची काही गरज आहे का? इतके पैसे का ह्या विषयाला लावलेले आहेत? म्हणजे लक्ष द्या, अशा प्रकारच्या पैशांच्या समस्या ह्या तुमच्या परिवारामध्ये भांडणाचं स्वरूप धारण करून तुमच्या नातेसंबंधामध्ये दुरावा आणू नये म्हणून पैशाबद्दल बोलण्यासाठी एखादी समस्या निर्माण होईपर्यंत थांबू नका. थांबू नका. का माहिती का? कारण अनेक वेळा आपण पाहतो की अशा प्रकारे पैशांबद्दल बोलल्या जातं आणि मग त्या ठिकाणी समस्या निर्माण होते, आणि त्या समस्येचं रूपांतर भांडणामध्ये देखील होतं. आणि म्हणून आपल्याला प्रामाणिक असायला पाहिजे, आणि त्याबरोबर आपल्याला आपल्या परिस्थितीची जाणीव देखील असायला पाहिजे. जर आपली परिस्थिती नाजूक आहे तर आपण आपल्या लाईफ पार्टनरला आपण जी काही मेहनत करतो ती प्रामाणिकपणे आणून देणं गरजेचं आहे, आणि जेवढी आवश्यक आहे तेवढीच आपण जवळ ठेवून खर्च करणं गरजेचं आहे. जर अशा प्रकारची प्रामाणिकपणा तुमच्यामध्ये आहे, तुम्ही जर परिवाराची तरतूद करणारे असाल, तुम्ही जर तुमच्या परिस्थितीची जाणीव ठेवणारे असाल, तर दैवबाप तुमचं कुटुंब आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. आपण आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना करू. दैवबाप, हे वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करू. आणि तथाही आपल्यामध्ये आहे